हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनल एज्युस्पार्क मराठीमध्ये. आपण पाहणार आहोत 11 आणि 12 डिसेंबर 2025च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. पॉइंट 1 आहे भारताचा पहिला झिरो एमिशन इलेक्ट्रिक ट्रक प्रोजेक्ट. उद्घाटन सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते ऑनलाईन आणि तारीख आहे 11 डिसेंबर 2025. तर ही भारताची पहिली इलेक्ट्रिक ट्रक असून दीनदयाल पोर्ट बंदर, कांडला, गुजरात या ठिकाणी ग्रीन ट्रक ट्रान्झिशन प्रोग्राम GTTP अंतर्गत बनवण्यात येणार आहे. आणि उद्घाटन 11 डिसेंबर 2025 ला सर्वानंद सोनोवाल यांनी केले. पहिल्या इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्टील कटिंग समारंभाचं ऑनलाईन उद्घाटन. उद्दिष्ट काय आहे प्रोग्रामचं GTTPचं? तर 2030 पर्यंत एकूण 50 इलेक्ट्रिक ट्रक निर्माण करायचे. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा पॉइंट. टग काय आहे? तर टग म्हणजे जहाज ओढणारी बोट. प्रकल्प एक ग्रीन ट्रक ट्रान्झिशन प्रोग्राम. ठिकाणे दीनदयाल बंदर, कांडला, गुजरात. आणि उद्दिष्ट आहे बंदरांमध्ये प्रदूषण कमी करून इलेक्ट्रिक जहाजांचा वापर वाढवणे. महत्त्वाचा पॉइंट आहे भारताचा पहिला इलेक्ट्रिक ट्रक प्रोजेक्ट कांडला, गुजरात या ठिकाणी सुरू होत आहे. त्यानंतर पॉइंट क्रमांक 2 आहे भारतातील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार बँक ऑफ बडोदाला. फायनान्शियल टाइम्सचं प्रतिष्ठित प्रकाशन द बँकरद्वारे आयोजित बँक ऑफ द इयर 2025 मध्ये आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये भारताची सर्वोत्कृष्ट बँक हा पुरस्कार बँक ऑफ बडोदाला मिळालाय. अत्यंत IMP बेस्ट बँक इन इंडिया पुरस्कार 2025 बँक ऑफ बडोदा. त्यानंतरचा पॉइंट आहे बँकेला हा पुरस्कार फिजिटल बँकिंग मॉडेलच्या विस्तारासाठी जाहीर झालाय. फिजिटल काय आहे? तर फिजिकल आणि डिजिटल यांचं एकत्रीकरण म्हणजे फिजिटल बँकिंग. त्वरित स्टेटमेंट, ITR रिटर्न्स प्रमाणपत्र, नॉमिनी अपडेटेड सुविधा या महत्त्वाच्या सुविधा बँक आपल्याला प्रदान करते. बँक ऑफ बडोदा बद्दल अधिक माहिती. तर बँक ऑफ बडोदाची स्थापना जुलै 1908 ची आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महाराजा सयाजीराव गायकवाड तिसरे यांनी स्थापना केली होती बडोदामध्ये. आणि ही स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर सार्वजनिक क्षेत्रातील भारताची दुसरी सर्वात मोठी बँक आहे. हा पॉइंट आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तर प्रश्न कसा फ्रेम होऊ शकतो? द बँकरद्वारे नुकताच डिसेंबर 2025 मध्ये कोणत्या बँकेला सर्वोत्कृष्ट भारतीय बँक हा पुरस्कार देण्यात आलाय? अत्यंत IMP पॉइंट नोट करून ठेवू शकता. यानंतरचा पॉइंट आहे पहिली कॉमनवेल्थ राष्ट्रकुल खो खो चॅम्पियनशिप 2026. भारत पहिली कॉमनवेल्थ खो खो चॅम्पियनशिप 2026 चं आयोजन 9 ते 14 मार्च 2026 मध्ये नवी दिल्ली येथे करणार आहे. आणि मागच्याच वर्षीचा 2025 चा खो खो वर्ल्ड कप भारतानं आयोजित केला होता. आणि दोन्ही गटांची म्हणजेच पुरुष आणि महिला गटांचं विजेतेपद पण भारतानंच पटकावलं होतं. आणि दोन्हीमध्ये भारतानं नेपाळला हरवून विजेतेपद पटकावलं होतं. हा पण परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला IMP पॉइंट सांगता येईल. त्यानंतरचा चौथा पॉइंट आहे स्टेट लेवल वॉटरशेड महोत्सव 2025 नागालँड. सुरुवात झाली होती 8 डिसेंबर 2025 कोहिमा, नागालँडमध्ये. कोहिमा मधलं सॉलिडेटरी नागा स्टेडियम म्हणून स्टेडियम आहे तिथे. उद्देश आहे नागालँडमधील जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करणं आणि पाणलोट क्षेत्राचा विकास करणं. उद्घाटन P. चंद्रशेखर केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री यांच्या हस्ते झालतं. या महोत्सवामध्येच मिशन वॉटरशेड पुनरुत्थानची सुरुवात करण्यात आली. उपक्रम जे आहेत या मोहिमेत जनजागृती कार्यक्रम, प्रकल्पांची सुरुवात आणि विविध जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र विकास कामांचा समावेश आहे. प्रश्न फ्रेम होऊ शकतो तो आहे मिशन वॉटरशेड महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला? तर या टाईपचा प्रश्न फ्रेम होऊ शकतो. यानंतर 5वा पॉइंट आहे सुजलाम भारत ॲपचं उद्घाटन. उद्घाटन झाले CR पाटील केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या हस्ते. उद्देश आहे पाणी व्यवस्थापन अधिक प्रभावी आणि पारदर्शक बनवणं. उपयोग काय होणार आहे सुजलाम भारतचा? तर पाणी पुरवठा मालमत्तांचा नकाशा मॅपिंग तयार करणं, पाणी योजना आणि सुविधांची नोंद ठेवणं म्हणजे डेटा व्यवस्थापन करणं आणि पाणी पुरवठ्याशी संबंधित डेटा व्यवस्थापित करणं. त्यानंतर हे ॲप केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन डिजिटल करण्यासाठी तयार करण्यात आले. जल जीवन मिशन अंतर्गतच सुजलाम भारत ॲप लॉन्च करण्यात आले. मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर डिजिटल व्यवस्थापन आहे, ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांची माहिती आणि मॅपिंग,
त्यानंतर सुजल गाव आयडी आहे. प्रत्येक पाणी पुरवठा योजनेला एक युनिक ओळख दिली जाणार आहे सुजल गाव आयडी आणि पारदर्शकता. ग्रामीण पेयजल प्रशासनात पारदर्शकतेला प्राधान्य देणं. अशा प्रकारे सुजलम भारत ॲपचा उपयोग होणार आहे ग्रामीण पेयजल प्रशासनामध्ये. Google एआय इन्फ्रास्ट्रक्चरचे चीफ टेक्नॉलॉजिस्ट म्हणून अमीन वहदत यांची नियुक्ती. चीफ टेक्नॉलॉजिस्ट फॉर एआय इन्फ्रास्ट्रक्चर हे पद नव्यानंच निर्माण करण्यात आले. गुगलच्या एआय क्षेत्रातील महत्त्वाच्या योजनांसाठी हे पद निर्माण करण्यात आले. तर हा महत्त्वाचा पॉइंट आहे. गुगलचे एआय चीफ टेक्नॉलॉजिस्ट म्हणून अमीन वहदत यांची नियुक्ती. अमीन वहदत सध्या गुगलमध्ये इंजिनिअरिंग फेलो आणि व्हाईस प्रेसिडेंट आहेत. त्यांचं शिक्षण कॅलिफोर्निया विद्यापीठ, अमेरिकेत झालं असून कॉम्प्युटर सायन्सची पीएचडी आहे. गुगलमध्ये येण्यापूर्वी ड्यूक विद्यापीठ आणि सॅन डियागो विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केले. गुगलमध्ये 2009 साली. यानंतरचा खूप महत्त्वाचा पॉइंट आहे चॅम्पियन ऑफ द अर्थ 2025 पुरस्कार. तामिळनाडूच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुप्रिया साहू यांना संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम UNEP चा 2025 चा चॅम्पियन्स ऑफ द अर्थ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. मागच्या वर्षी हा पुरस्कार भारताचेच माधव गाडगीळ यांना मिळाला होता. त्यांना हा सन्मान इन्स्पिरेशन अँड ॲक्शन या श्रेणीमध्ये देण्यात आला आहे. पर्यावरण संरक्षण क्षेत्रातील योगदानासाठी UNEP युनायटेड नेशन्स एन्व्हायर्नमेंट प्रोग्रामद्वारे दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ बद्दल माहिती पाहूयात. तर सुरुवात 2005 ची आहे. संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमद्वारे UNEP द्वारे दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील पर्यावरण कार्यकर्त्यांना दिला जातो आणि उद्देश आहे पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना प्रोत्साहन देणे. यानंतर 8वा पॉइंट आहे युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत दिवाळीचा समावेश. युनेस्कोच्या भारतात नवी दिल्लीमध्ये झालेल्या 20व्या बैठकीत भारताच्या दिवाळी सणाचा समावेश करण्यात आला आहे. घोषणा 10 डिसेंबर 2025. या घोषणेनंतर भारतातील अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत आता एकूण 16 स्थळांचा समावेश झालेला आपल्याला बघायला मिळतो. ही युनेस्कोची अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी ही यादी अमूर्त आणि मौखिक सण, परंपरा, विधी, कला यांचे जतन करण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आली. आणि दिवाळीच्या नंतर भारताचे एकूण 16 अमूर्त सांस्कृतिक वारसा स्थळं आपल्याला यात बघायला मिळतात. त्यात रामलीला, गरबा, दुर्गापूजा, कुंभमेळा, योग, सण, उत्सव आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर 9वा पॉइंट आहे स्क्वॉश वर्ल्ड कप 2025. आयोजक असणार आहे भारत लगातार तिसऱ्यांदा. तारीख असणार आहे 10 ते 14 डिसेंबर 2025. SDAT स्टेडियम चेन्नईत होणार आहे आणि सहभागी असणारे एकूण 12 देश. भारतात लगातार तिसऱ्यांदा स्क्वॉश वर्ल्ड कप 2025 आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर शेवटचा आणि 10वा पॉइंट आहे केरळमधील पहिलं जेनझी पोस्ट ऑफिस कोट्टायम केरळ या ठिकाणी स्थापन करण्यात आले. 9 डिसेंबर 2025 रोजी केरळमधलं पहिलं जेनझी पोस्ट ऑफिस कोट्टायम केरळ. तर आता तुमच्यासाठी प्रश्न आहे भारतातील पहिलं जेनझी पोस्ट ऑफिस खालीलपैकी कोठे सुरू करण्यात आले? भारतातील पहिलं जेनझी पोस्ट ऑफिस IIT मद्रास, IIT खरगपूर, IIT दिल्ली, IIT मुंबई. तर याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता.